बघितला ना किती कुरकुरीत असा आवाज येते. बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटलं ना. मसाला शेंगदाणे म्हटलं की अगदी कुणाला ते आवडत नाही, अगदी सगळ्यांना ते आवडत असतात. पण ते कसे बनवायचे हे आपल्याला माहिती नसतं. अगदी मार्केटसारखे चटपटीत टेस्टी कुरकुरीत एक मसाला बनवून आपण मार्केटसारखे चटपटीत मसाला शेंगदाणे आपण इथे बनवून घेणार आहे. पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये कुरकुरीत खायला आपल्याला सगळ्यांनाच आवडत असतं. शनिवार रविवार आला की फिरायला जात असतो. अशा वेळेस आपल्याला काहीतरी बरोबर न्यायचं असतं. तर चला पटकनी मसाला शेंगदाण्याची रेसिपी बघूया. इथे मी मोठे शेंगदाणे जे असतात किंवा नेहमीचे शेंगदाणे जे आपल्या वापरातले असतात त्यातलेच मोठे शेंगदाणे निवडून 1 वाटी घेतलेले. धने, जिरे आणि बडीशेप मी इथे 2-2 चमचे घेतलेले, जे पोहे खायचे असतात. लाल तिखट घेतलेले, चाट मसाला, काळं मीठ घेतलेले, आमचूर पावडर घेतलेले, हिंग आणि काळी मिरी पावडर आपण इथे लागणार आहे. ते प्रत्येकी 1 चमचा घेतलेलं आहे. एका वाटीमध्ये बेसन पीठ घेतलेले आणि एका वाटीमध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेले. हे सगळं साहित्य आपल्याला इथे मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी लागणार आहे. धने, जिरे, बडीशेप आपल्याला हलकेसे असे गरम करून घ्यायचे. त्यामुळे काय होतं, त्यातला जो ओलसरपणा असतो तो निघून जातो आणि पावडर चांगली बारीक होते. आता हे सगळं साहित्य घेतलेले, हे सगळं आपल्याला इथे एकत्र करायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची, अर्धा चमचा, आणि अर्धा चमचा आपलं नेहमीचं जे वापरातलं मीठ असतं ते यामध्ये घालायचं आणि मिक्सरला बारीक अशी आपल्याला याची पावडर बनवून घ्यायची. हा झाला आपला मसाला शेंगदाण्यांसाठी. त्यानंतर इथे आपण आता मसाला शेंगदाणे बनवून घेणार आहे. ओवा मी घेतलेला आहे, लाल तिखट आपल्या अंदाजानुसार, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि अगदी थोडीशी चिमूटभर मी इथे आपला जो खायचा कलर असतो ना तो रेड कलर मी इथे घेतलेला आहे, जेणेकरून शेंगदाण्यांचं वरचं जे कोटिंग आहे ते चांगलं असं कलर त्याला लालसर असा. त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन्ही तांदळाचं आणि बेसन पीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ खलून घ्यायचं. जास्त घट्ट खलवायचं नाही किंवा जास्त पातळ सुद्धा खलवायचं नाही. दुसरी स्टेप तुम्हाला सांगते, तुम्ही तसे शेंगदाणे वल्ले करून पीठ त्याला असं चोळू शकता थोडं पाणी घालून. पण मी इथे असं पीठ खलून घेतलेले आणि मग आपल्याला त्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे आणि व्यवस्थित पिठामध्ये आपल्याला ते इथे मिक्स करायचे. आता याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही कोरडं करू शकता, पण ते एकदम मोकळे फडफडीत होतात आणि शेंगदाण्यांना पीठ चोळत आपल्याला ते करावं लागतं. पण ही पद्धत एकदम सोपी, अगदी कुणालाही जमेल. तेल गरम करायला ठेवलेले, तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे शेंगदाण्यांचं जे आपण बनवून घेतलेले मिश्रण ते यामध्ये घालायचं. काट्याचा चमचा घ्यायचा आणि काट्याच्या चमच्याने हे आपल्याला हलवत राहायचं. म्हणजे काय होतं, शेंगदाणे जे असतात ना ते असे मोकळे होतात आणि एक असा अलग होतो. तर इथे तुम्ही बघू शकता, या पद्धतीने आपण हे काट्याच्या चमच्याने मी इथे मोकळं केलेलं. लगेच आपण तेलामध्ये पीठ घालून घेतलं शेंगदाण्याचं की लगेच आपल्याला ते हलवायचं, नाही तर काय होतं, ते लगेच एक गठ्ठा बनतो आणि ते सुटसुटीत अजिबात होत नाही. आता मिडियम गॅसवरती आपल्याला हे चांगलं कुरकुरीत तळून घ्यायचं. तळताना मात्र आपल्याला कोणती घाई करायची नाही, तर अगदी व्यवस्थित आणि वेळ लागला तरी चालेल, पण मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे चांगलं कुरकुरीतपणा येईपर्यंत तळून घ्यायचं. आता हे शेंगदाणे जेव्हा आपण तेलातून बाहेर काढणार आहे तेव्हा गॅस मोठा करायचा. तेल चांगलं तापलेलं पाहिजे, त्यामुळे काय होतं, आणि मग आपल्याला शेंगदाणे बाहेर काढायचे, म्हणजे शेंगदाणे तेलकट होत नाही. बघू शकता किती आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल किती कुरकुरीतपणा आलेला आहे त्याला आणि कलर पण खूप छान आलेला. आता जो मसाला आपण बनवून घेतला होता तो आपल्या आवडीनुसार कमी जास्त करून याला लावून घ्यायचा आणि हे गरम असतानाच आपल्याला हे लावून घ्यायचं, म्हणजे गरम असताना मसाला व्यवस्थित त्यावरती बसला जातो. तर बघू शकता किती छान कलर आलेला आहे, कुरकुरीतपणा पण खूप छान आलेला आहे आणि बघता क्षणी अगदी तोंडाला पाणी सुटेल. इतकं साध्या सोप्या पद्धतीने आज आपण मसाला